माझ्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. तर आम्ही खेडेगावात राहणारे माणसं कुठला देखील वाढदिवस असतात. पण ज्या गुराईने मला आणलं त्याला आपण गुराई जरा वाईट असतो. तर त्यांनी मग नंतर आणल्यानंतर थोड्या दिवसामध्ये आईमध्ये घेऊन गेल्या. आम्ही सोबतच होतो. ते तिथे जे हेडमास्टर होते त्यांनी लगेच सांगितलं, अरे प्रसाद नाही अरे म्हणे बुराई येऊन राहिलेले मार्ग मोठा. त्या मार्गामध्ये आमची बुराई सुद्धा आपण बुराई मोठी मोठे म्हणजे तुम्ही समजता असे मोठे गाडी नाही, पण उच्च नदी गोरी पान दोन शिकडी सोबत असायच्या. असा त्यांचा थांब जवळ असं. आणि ते पाहिलं बरोबर खिडकीतूनच दिसलं तर माझं सांगायला बुराई येऊन राहिली. मग खुर्ची लगेल बसा बसा बुराई आता त्यांना माहितीच लोकांना दंडजवळ केलं काय तुम्ही आली त्या दोन पोरांचं नाव दाखवून द्यायचं. मग किती वर्ष झाले 6 वर्ष झाले. त्या टायमाला आम्ही किती होतं की 6 वर्ष घेत होतो. मग जन्म झाले तरी काय म्हणून ठेवून घ्या. मग ते म्हणजे कोणाही 14 ऑगस्ट हो ठीक आहे. दुसऱ्या गुरुमाचं नाव कसं काय गेलं 14 ऑगस्ट ही गेली. आणि हे कशाला माहिती पडली कशी माहिती पडली त्याचं तर काय तर समाजसंघ असताना प्रत्येकाचं रेकॉर्ड ठेवलेलं होतं. तसं तुमच्या इथं असते का रेकॉर्ड असतं फोटो असतो जो कधी आला कधी गेला त्याप्रकारे काय वगैरे वगैरे असं माहिती रजिस्टरमध्ये असते. तशा पद्धतीमध्ये रजिस्टरमध्ये कोणीतरी मामाची जन्मतारीख म्हणजे 14 ऑगस्ट असते. आणि मग 14 ऑगस्ट म्हणजे किती 7 किती म्हणजे 43 तिकडून पाहता का तिकडून 14 आणि तिकडून 41 रेकॉर्डच्या जागेवर येतो. असा तो मामला होता. माझं झाल्यानंतर त्यावेळेला मग गुराईने नाव वगैरे नोंदून दिलं. आणि तुम्हाला कल्पना दिलीच असेल की नाव काय टाकावं. घरचं नाव माहिती होतं किसन कृष्ण. वडिलांचं नाव होतं विठोबा आणि आईचं नाव सुद्धा ठेवलं होतं रुक्मिणी. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये विठोबा. आणि माझं बहीण होती मला बहीण यश तिचं नाव ठेवलेलं होतं सुभद्रा. तिकडून इकडे आलो तिकडे पण मला गुरुबहीण होती त्यांनी दीक्षा दिली. त्यांचं नाव सुभद्राबाईच होतं. मार्गाचे प्रमुख होते. तर अशा पद्धतीमध्ये एकूण जन्मतारीख तुमच्या लक्षात आली असेल. आणि जन्मतारखेची जी माहिती तुम्हाला दिली असेल की काय यथार्थ आहे काय अनर्थार्थ आहे जे काही आहे ते आहे. अशा तो जन्मदिवस साजरा करतो. त्याचप्रमाणे दीक्षेचा वाढदिवस पाठीमागून पुढे जायचं. आता दीक्षा झाली कधी झाली होती. मग मे महिना होता. मे महिन्याचा शुक्रवार होता. मग आता
की मे महिन्यात शुक्रार. तर माझ्या लक्षात होतं की एक वैद्य आहे मुंबईच्या औषध, तर ते समस्या आहेत त्यांची आत्या मानली आत्या होती. त्या आत्याला ती त्यावेळेला ती आलेली होती. ती माझ्या लक्षात होती. तिला विचारलं कधी आले, काय झालं, कसं. तिला सांगितलं आमच्या महिन्याला आमका महिना होता, त्याची जी तारीख आमची तारीख तिनं सांगितलं बरं. तेव्हा कुठं निश्चित झालं तेव्हा फार आम्ही 25-30 वर्ष झाल्यावर मग असं मागायला म्हणजे ज्याप्रमाणे पुढे गेल्यावर मागवलं. आता हे तुम्हाला काय वाटतं, श्रीप्रभूची जन्मतारीख जन्मदिवस पहिल्याच वेळेला निश्चित झालं. इकडून वटोपवास वगैरे संपर्कामध्ये आले, सणधानामध्ये आले आणि मग सणधानामध्ये आल्यानंतर मग त्याने ते हे केलं, अरे कधी झालं वटोपवासांचा ते मागे गेले किंवा हे कधी आले होते, काय आले होते, मग कुठं होते, काय झालं, कटुलेला झालं, जोगेश्वरीला झालं, तुम्हाला बाकीचं त्याची माहिती नाही. तर हा असा एकूण पुढे जाऊन मागे यायचा प्रकार आहे. तर असं पुढे जाऊन मागे येण्याकरता तर बरेचसे लोक याच्यामध्ये कारणीभूत आहे. तुम्हाला सांगितलं प्रथमतः अपरपुरा हे कारण आहे की संसारातून इकडे आणले. कधी कधी मी विचार करत असतो त्या बुराईने जर आणले नसते, आम्ही लहान असता तर आम्ही कुठे असतो, कसे असतो, काय असतो. कसे आता आमचे नातेवाईक आहेत, त्याचप्रमाणे आम्ही बी त्याच्याच लाईनीत कदाचित असतो. मग नंतर ज्या माऊलीने मला वाढविलेली आणि उपदेश केला, दीक्षा दिली त्यांच्या नावाने, म्हणजे अशी ती बुराई, ज्याला बुराई म्हणतात ते, त्यांचं नाव होतं कृष्णाबाई. नाही, कृष्णाबाई पंजाबी. तर कृष्णाबाई पंजाबी त्यांचं नाव होतं. आणि पुन्हा इथे तसंच मामला, कृष्णाबाई नावाच्या 2 बाई होत्या मार्गावर. एक मार्गाची मोठी बाई म्हणजे सरलेले बाबा, त्यांची गुरुबाई, ती मार्गाची कोण, तिचं नाव बी कृष्णाबाईच होती. माझी गुराई राहणारी लाहोरची आणि त्या कृष्णाबाई राहणाऱ्या नव्हत्या. त्यामुळं मग त्या कृष्णाबाईंचे शिष्य, ते जे कृष्णाबाई मुख्य होते मार्गाच्या, त्यांचे मुख्य शिष्य खामणीकर बाबा, श्रीरामपूर बालकृष्ण, पहिले त्यांचा नाव बालकृष्ण. आणि मग इकडे या कृष्णाबाईचे शिष्य मी, त्यामुळे ते माझ्या गुराईला मार्गामध्ये मावशीबाई असं म्हणत असत. मावशीबाईचा शिष्य मी आणि त्या गुराईचा शिष्य बालकृष्ण. त्यामुळं माझ्या गुराईचं बाबू पण होते आणि बालकृष्ण म्हणजे ते पण होते, पण त्यांच्याशी जरा जास्त मिळतं जुळतं असायचं. जसं आमचं लहानपणी असताना बाबापेक्षा खांबीकर बाबाशी मिळायचं अगदी, म्हणजे असं परस्परम भावयांचा मामला होता. तर अशा प्रकाराने ती कृष्णाबाई त्यांनी ज्या पद्धतीने संस्कार केले, ते संस्कार हे तशाच पद्धतीचे. त्याकरता काय त्या गुराने काय काय नाही केलं बरं का. लहानपणी आम्ही यायचं, मग शाळेतून आलं की दुपारचं जेवण केलेलं असायचं, त्यामुळे संध्याकाळी नसली भूक तरी भूक लागलेली नाटक व्हायचं. आणि मग आलं का गुराईला विचारायचं, गुराई काहीतरी आहे का, हळू सांगायचं गुराई. गुराई म्हणजे हो 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 आहे बरं का, तिनं काहीतरी द्यायचं. तर ती गंमत अशी होती की त्या गुराईने
हा माझा शिष्य जो आहे तो धर्माचा किडकिडा आहे, गरम आहे, काही लोक आहे, असं आहे तसं आहे म्हणून तिने भोपळा व्हायला, भोपळा व्हायला समजतं का? लौकिक लौकिक भोपळा. तर तो भोपळा व्हायला कोणी माझ्या बुराईने 5 पायऱ्याला कृष्णाबाईने तो भोपळा व्हायला. त्यामुळं मग आता भोपळा व्हायला तिथं मांडलेलं होतं. मग नंतर आम्हाला माहिती पडलं, मग बुराईने भोपळा खात नव्हते, काशीफळ खात नव्हते, गोड फळमध्ये केळं केळं आमच्या प्यायचं खायचं नाही. म्हणजे त्याच्याकरता बरं की माझं शिष्य काय झाला पाहिजे, सफळ झाला पाहिजे म्हणून त्याच्याकरता. मग आता ते बी एक कारण असायचं, माळगाला पाळायला झालं केळं म्हणजे आमचंच. अशा त्या गमती होत्या, पण तरी माऊलीने जे संस्कार केले ते खूपच चांगल्या पद्धतीचे. तुम्हाला सांगितलं की मला एक गुरुबाई होती, तिचं नाव काय होतं, सुभाषराव. आणि ती माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी. नंतर ती मार्गाची मुख्य झालेली. तर मग आम्ही नंतर तिलाच गुरुबाई म्हणायचो. मूळ गुराई सरल्यावर त्या गुरुबाईनेच आम्ही गुरु आई म्हणून वापरत होतो मार्गात बी. तर तिचंसुद्धा खूपच प्रेम होतं त्या सुभद्राबाईंचं. त्यांना गुराई म्हणायचं. अशी ती गुराई कोणती, आता ही तृतीय चतुर्थ काय काय तुम्हाला नाव घेता येईल एकेकाचं. तर अशा या खूप गुराया आहेत आणि खूप गुरु आहेत. आणि प्रत्येकाचं एक 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 संस्कार त्यांनी केलेले आहेत, माझ्यावरती सांगितलेले आहेत. असं आहे तसं आहे माहिती दिली, त्याच्यातून रस्त्याला लावले, कर्माला लावले. अशा प्रकारची एकूण स्थिती आहे. तर ते सगळे असे लई पुष्कळ असे लोकांना थोडं थोडं ऐकलेलं असतं आणि बरंच गोंधळ झालेलं असतं त्याच्यात लेखी जसे ते शिक्रापूरचे बाबा त्यांना ते संवत्सर खूप राहिलेले आहेत, लहान वयापासून राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना माहिती, त्यांनी लिहिलेलं होतं की मामाची गुराई राधाबाई. राधाबाई असं होते म्हणे, असं ती दीक्षा गुरु आपले, पण तसं नाही. राधाबाई नावाच्या 2 माया होत्या माया, बरं का, एकाच लक्षात घ्या. एक राधाबाई होती, तिला एक शिकीन होती, तिचं नाव होतं शकुंतला. तर हे हो, तर ती त्या परंपरेमध्ये होती, बाबाच्याच परंपरेमध्ये होती. तर ती शकुंतला नावाची शिकीन होती, ती त्या कृष्णाबाईंची झाली. कोणत्या, ती निमित्तीची कृष्णाबाई होती त्यांची झाली ती. आता ती राधाबाई जी होती ती माझ्याशी लई प्रेम करायची लहानपणापासून. तर मग ती शिकीन जी होती शकुंतला, एकमेव मार्गामध्ये एवढं जे 50-60 भाग होते ना, पायच होते जास्त, त्याच्यामध्ये एकमेव तीच ग्रस्त होती. तिची आई, तिचं लई प्रेम असायचं, ते प्रेम करायची. मग ती करायची नसनस करायची, बरं का, गावठी शब्द नसनसले करायची. कोण, शकुंतला. ते कशामुळं, कुठला कुठला काय कुठला काय कुठला आला आणि याच्यावर प्रेम करतील माझ्यावर करत नाही, असं म्हणून असं असायचं लहानपणी असंच ते. आणि मग ती गंमत, ती राधाबाई आणि बाबांची गुरु बहीण गोधूबाई, राधूबाई आणि माहूरचे बाबा मुरलीधर बाबा, हे नात्याने सच्चे बंधू भगिनी. मग त्या राधाबाई मार्गाच्या प्रमुखही झाल्या होत्या नंतर. आणि मग नंतर ज्याला जास्त माहूरलाच राहिल्या त्या. पंजाबमध्ये सुद्धा त्यांची बरीच प्रसिद्ध होती. अशा प्रकारे लोकांच्या विविध प्रकारच्या भ्रांत्या होत्या. पण आता एवढं सांगितलं तरी तुम्हाला तुमच्या लक्षात राहणार नाही, मला माहिती आहे. की गडबड गोंधळ पुरा करणारच आहे तुम्ही. तर असा सगळा जरी गोंधळ असला, तात्पर्य अर्थ. एकदा एक शिष्य विचारायला लागला होता, तुम्हाला किती तुमले सांगत राहता गुराय आहे, गुराय गुरुबाई. मग म्हटलं बाबा 24 गुराय आहे, 24 गुरुबाई. मग मी विचार करून पाहिलं की ते दत्तात्रय महाराज सारखं झालं. काय 24 गुरु व्याख्यान आहे ना दत्तात्रय महाराजचे. मग म्हटलं मला पाहू गेलं तर ते 24चा काय प्रश्न आहे. एक 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 विचार करू गेलं तर किती किती गुरु आहेत आणि किती गुरु आहेत. अशा त्या गोष्टी आहेत. एक प्रसिद्ध होते संत, अतिशय विद्वान आणि
पूर्वकाळी मामाला लय कडक मामाचा असलेपणे असले तर नाटक सुद्धा करणार नाही. जेव्हा माहिती पडलं की हे गुन्हे अशी आहे त्याला तर काय प्रहार सुद्धा नाही. मग असा कडक मामला होता मामाचा प्रकृती करत. परंतु त्यांचं 2 महिने सहवास राहिला एका माळकेमध्ये. आणि तिथं ते त्यांची जी चर्चा दररोज ऐकायला मिळायची खाजगीमध्ये जवळजवळ तास 2 तास असायची. ते ऐकल्यानंतर 2 महिन्यांनी ज्या वेळेला ते जायला लागले त्यावेळेला मग आम्ही सगळं जे काही त्यांचे ऐकत होतो त्याला मग एकांतात भेटलो. असं बरं का बाबा या अशा पद्धतीने माझ्या मनामध्ये लई हे होतं आणि मला हे असं झालं, परंतु माझं प्रसंग होणं क्षमा करा. तुम्ही किती ज्ञानी आहात, कसे आचरते आहात वगैरे वगैरे, त्याच्यामुळे तुम्ही माझ्यामध्ये त्याच्याबद्दल काही दुर्लक्ष करा. ते म्हणजे थोडीशी असतेच बाबा, स्वाभाविक आहे, त्याचं काही विशेष नाही. पण मला त्याने ते एक प्रकारे शिकवलं की काही एक त्या दोषाकडे पाहू नका, त्याच्या ज्या गुन्हा आहेत त्या गुन्हाकडे पहा, गुन्हाने जो मोठा आहे तेवढं फक्त पहा, बाकीचं काही नाही. असे एकेकाने एक शिकवले. त्याच्यानंतर मी इतका नम्र झालो. आता ते मग नाटकी म्हणा की खरं म्हणा, असाच नुसताच नमस्कार नाही करत, फार वाकून नमस्कार करतो. मग फार हात याच्यापर्यंत नेऊन पायापर्यंत हात देऊन मग एक गुराई होतीच. ती नंतर सांगितलं मला ते भेटले मोठ्या बेटावरचे होते, काही मोठ्या बाई होते. मग ते म्हणे मामा तुम्ही नाटकं करता म्हणे, असं तुम्हाला म्हणजे सगळं माहिती आहे, सगळं काही तुम्ही असे काय नाही तुमची म्हणे हे नाही तुमचं नाही श्रद्धा नाही काय नाही, तुम्ही असे वापव दौलत करता. आता नाही तसं काही नाही. म्हटलं मला ती असं एका गुरुपाने असं शिकवलेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं, त्यामुळे नाही. तर असा आता गुरु मला फार उपयोगी पडला. ती लीनता ते जे आहे अशा प्रकारे एकेकाने एक पण शिकवलं. असं पाहून गेल्यानंतर तिथे म्हटलं बाप अरे काय सांगा तुम्हाला, किती गुरु आहे, एकेकाची गोष्ट सांगू. आता नाही का आता अलीकडच्या काळामध्ये एकदा आम्ही तिथे गेलो होतो बाबांच्या. मग तिथं ते भेटले वृद्ध भीष्माचार्य. लक्षात घ्या, भीष्माचार्य नाही ते आपले दादा. कोणते दादा? शहाजाचे दादा. काय नाव आहे माहिती त्यांचं? भास्कर दादा भजनी. आता तिथं ते बसलेलं होतं वरांड्यामध्ये. मग त्यांना ते सगळं बागेचं बोलणं वगैरे झालं. मग ते माझ्या जवळच होते. ते म्हटलं दादा बोला मामाश्री. आता काय करू? तर म्हणणं असं बघा मामाश्री. बरं म्हटलं बाबा मामाश्री झालं म्हटलं, पण हे तुमचे कधी राहणार भीष्माचार्याचं दाढी मिळून कायम नाही आणि काढणार आहोत. बेटा मामाश्री काढणारच आहे मी, परंतु असं असेल तर ते जरा आम्हाला भीष्माचार्यासारखं दिसतंय आणि ते काही बरं वाटत नाही म्हटलं. नाही ठीक आहे, ते तुम्हाला बरं आहे, मलाही तसंच आहे म्हणे, परंतु काही कारणामुळे थोडंसं असं झालेलं आहे. असे तसं म्हणजे ह्या ज्या गमती आहेत, हे जे लिहिणत आहेत, ही लिहिणत आहेत, त्यांच्यासाठी ते काही सामान्य माणसं आहेत. अनेक पंथामध्ये तोड नाही करणार. असे एक असे गुरु आहेत. तुम्हाला काय सांगावे, पदोपदी ते जसं ते श्लोक आहे ना, पदे पदे विधानांची योजने रसकुपिका भाग्यहीनान पश्यन्ति बहुरत्न. अशा पद्धतीमध्ये जे गोष्टी आहेत. मग मला वेळेचं भान चांगलं ठेवावं लागेल. जर नाही ठेवलं ना तर काही जमत नाही काम. म्हणून पसायदान होणार आहे. हो नाव मी सांगतोच मी. ते म्हणे मग पहिले नाव सांगू नका, तर मग नाव सांगतो. एक नाव जे आहे वृद्ध बाबा जे आहेत ना, 3 नंबर, डाव्या हाताकडून 3रा नंबर, उजव्या हाताकडून 2रा नंबर, त्यांचं नाव लखेराज. उजव्या हाताकडून 1ला नंबर आहे, तुमचे परिचित आहेत, ते नंदकिशोर दादा. तुम्हाला माहिती आहे आशिष दादा तर माहितीच आहे की सर्वांना.
त्यांचं नाव आघाई राज ठेवलेलं आहे. आणि निखिलचे परिचय आहेच मला. त्याचं नाव ठेवलेलं आहे आपण नकुल. आणि आता आपल्या श्रेष्ठानुसार आम्ही वाटल्यास पूजनाचं कार्य नंतर करू, पण पहिले 5-6 अंत